घरामध्ये सारखेच लोक आजारी पडतात किंवा तिच्या 2 मुली आहेत त्यांना वारंवार त्रास होत होता म्हणून मला ते घेऊन गेले होते। ज्यावेळेस त्यांच्या घराची पाहणी बंगल्याची पाहणी केल्यानंतर मला हे कळालं की यांच्या घराच्या खाली जमिनीमध्ये काही चेडे आहेत। कामाला सुरुवात केली। कामाला सुरुवात केल्यानंतर विश्वास बसणार नाही तुम्हाला, ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस ते उतारे चालू झाले त्यावेळेस तो माणूस गाढवाचा आवाज जसा येतो ना एवढ्या जोरात ओरडला की जो 2 वर्ष बोलतही नव्हता। रत्नागिरीमध्ये अजून एका ठिकाणी मी गेले, महादेव कांदर म्हणून तळकांट्यामध्ये ते घर आहे। मी घरासह माहिती देते, तुम्ही कधीही विचारू शकता त्यांना जाऊन। ते लोक इथून घेऊन गेले रत्नागिरीला बाईतवाडीमध्ये। घेऊन गेल्यानंतर असं समजलं की त्याच्या अंगावर मुंज्या आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले। वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज। आज आपण आलो आहोत ठाणा वेस्ट वर्तकनगर आणि आज आपण आलो आहोत एका मंदिरात। आई काळूबाई देवीचं मंदिर आहे आणि आज आपण भेटायला आलो आहोत आपले गेस्ट। त्यांचं नाव आहे उषा यांकडे आणि हे देवाच्या कृपेने लोकांना मदत करतात, मार्गदर्शन देतात। तर ह्यांच्याकडे भरपूर किस्से आहेत। चल मग त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ। नमस्कार आई। नमस्कार। कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे। तर आपण या मंदिराबद्दल काय डिस्कस करूया। हे मंदिर कसं बनलं, कोणी बनवलं? हे मंदिर वर्तकनगर नाक्यावर काळूबाई महालक्ष्मी मंदिर आहे। हे मंदिराला जवळजवळ 200 वर्ष झालेली आहेत। माझा नंबर आता 5वा आहे, म्हणजेच 4 पिढ्या ते 5 पिढ्या हे मंदिर ह्या जागेवर स्थापन आहे। ही स्वयंभू मूर्ती काळूबाईची आहे आणि 5 पिढीच्या पहिले जे पूर्वज होते त्यांना ही देवी प्रसन्न होऊन तिने त्यांना विचारले तुला काय पाहिजे, त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला तू पाहिजेस। त्यापासून हे मंदिर ह्या ठाणे वर्तकनगर मध्ये आहे। ह्या मंदिरात जे पूर्वज होते तुकाराम मेडेकर बुवा, त्यांना ही प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी भरपूर लोकांना सहकार्य केलं, बरीच मदत केली। त्यांचं नाव अख्ख्या ठाण्यामध्येच काय पण बऱ्याच ठिकाणी गाजत होतं ते नाव। त्यानंतर प्रत्येक पिढीतल्या लोकांनी हे कार्य पुढे घेऊन जात आज माझा नंबर चालू आहे। मी ही कार्य जवळजवळ 30 ते 40 वर्षे करत आहे। माझ्यापासून बऱ्याच लोकांना बरेच असे अनुभव आलेले आहेत आणि मला स्वतःला देवीचे भरपूर चमत्कार झाल्यामुळे मी तिच्या स्वाधीन होऊन मी पूजापाठ करायला सुरुवात केली। तर आई, तुम्ही आम्हाला सांगणार का कुठल्या कुठल्या देवी आपल्या मंदिरात आहेत? ही महालक्ष्मी आहे जी 4 पिढ्यांपूर्वी जे मेडेकर बुवा जे हे कार्य करत होते त्यांना चंदनी कोळीवाड्यातील कोळी लोकांनी कोळी पाण्याच्या जाळ्यामध्ये सापडली होती। त्यावेळेस त्यांच्या पालखीमध्ये ही देवी त्यांनी म्हणजे त्यांना अर्पण केली होती, म्हणून हिचं नाव महालक्ष्मी आहे। म्हणजे ही 4 पिढ्यांपासून ह्या दरबारात आहे। अच्छा। हा, म्हणजे नवीन वगैरे काही नाही, तेव्हापासून आहे। ही काळूबाई आहे जे माझं वारं चालू झाल्यानंतर ज्यावेळेस माझ्या वाऱ्याची गादी बसवली गेली त्यावेळेस हिची प्राणप्रतिष्ठा झालेली। अच्छा। आणि ही पाषाणाची मूर्ती आहे जी 5 पिढ्यांपासून आहे। आतमध्ये पाषाणाची मूर्ती आहे जी 5 पिढ्यांपासून स्वयंभू आलेली आहे आणि ही स्वयंभू आतापर्यंत तशीच आहे। ही जी 5 पिढी आहे ते तुमचे जे होते चालत आली, त्यांनी चालवत आले। प्रत्येक पिढीत हा देवारा चालत गेला आणि नाव लौकिक झालं प्रत्येक पिढीमध्ये। समजलं। हा मुखवटाही 5 पिढ्यांपासून आहे जो त्यांच्या पिढीमधलाच काळूबाईचाच आहे। म्हणजे महालक्ष्मी काळूबाईचा हा देवारा आहे, म्हणून महालक्ष्मी काळूबाई मंदिर याचं नाव आहे। हे आई काळूबाईचे रक्षक आहेत दाऊजी पाटील आणि मांगीर बाबा, जे ज्या पण वेळेस कार्यक्रमाला बाहेर आम्ही निघतो त्यावेळेस त्यांना मुखवटे वगैरे लावून आम्ही त्यांना आमच्या बरोबर यात्रेला बाहेर काढतो। ज्यावेळेस त्यांचा उत्सव असतो त्यावेळेस ते बाहेर असतात। तर आई, काय असे काय अनुभव आहेत तुम्ही आमच्या सबस्क्रायबर सोबत शेअर करणार? बरेच अनुभव आहेत, पण त्यातले 1-2 किस्से मी तुम्हाला आता सांगते। की पहिला किस्सा असा आहे की चाकण कुरळी त्याच्या बाजूला एक माझगाव म्हणून गाव आहे, तिथं रेश्मा चव्हाण म्हणून एक राहतात। त्यांच्या घरी मला घेऊन गेले होते की बाबा यांच्या घरामध्ये सारखेच लोक आजारी पडतात किंवा तिच्या 2 मुली आहेत त्यांना वारंवार त्रास होत होता म्हणून मला ते घेऊन गेले होते। ज्यावेळेस त्यांच्या घराची पाहणी बंगल्याची पाहणी केल्यानंतर मला हे कळालं की यांच्या घराच्या खाली जमिनीमध्ये काही चेडे आहेत। ज्यावेळेस मी त्यांना ते सांगितलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाबा हो, आम्ही 4-5 जणांना विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की खाली चेडे आहेत पण कोण काढू शकत नाहीत। मग मी त्यांना बोलले की ठीक आहे, मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही कार्य करा, मी ते चेडे काढून दाखवते तुम्हाला। मग त्यांनी JCP वगैरे सगळं लावून ते सगळं खोदून काढलं तर त्यातून 3 चेडे निघाले बाहेर। मग ते चेडे बाहेर काढताना ज्यावेळेस ते काढत होते त्यावेळेस तिथं असा अग्नीसारखा
म्हणजे प्रज्वलित झालं होतं, अग्नी प्रज्वलित झाला होता आणि ती जागा पूर्ण थंड होती. आणि तिथं काही 2-3 फुलं जी पहिली टाकली असतील ती फुलं तशीच्या तशी होती. तो बंगला मागून बांधून 8 ते 10 वर्ष झाली. म्हणजे त्यांच्या घराला संतती म्हणजे पुत्रप्राप्ती होऊ नये यासाठी ते चेडे टाकलेले होते. मग ते चेडे काढल्यानंतर आज त्या मुलीला 2 मुली पहिल्या आहेत आणि आज एक मुलगा आहे. अरे वा. की ते संतती होऊ नये म्हणून ते चेडे होते. ते काढल्यानंतर 1 वर्षानंतर ती प्रेग्नेंट राहून तिला आज मुलगा आहे. म्हणजे त्या घरातून अशा वस्तू आम्ही काढल्या. याच्यापेक्षा बरेच किस्से असे आहेत की जे सांगण्याच्या पलीकडे आहेत. एका घरामध्ये खेड आपलं चिपळूण खेड तिथं घेऊन गेलेले. तिथं वारंवार साप त्यांच्या घरात साप संध्याकाळी 6 वाजले की साप पडायला सुरुवात व्हायची. पहिला साप पडणार तो सरळ निघून जाणार असं जवळजवळ संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही लाईन चालू राहायची. त्याच्यामुळे त्या घरामध्ये कोणीही राहू शकत नव्हतं की म्हणजे सगळे घाबरायचे की आपण इथं राहू शकत नाही. म्हणून ती बाई ते घर सोडून इथं मुंबईला वर्तकनगर मध्ये राहायला आली होती. तिला माझं कुणीतरी माहिती सांगितल्यावर ती माझ्याकडे आली. ती मला खेडला घेऊन गेली. खेडला घेऊन गेल्यानंतर मी तिथं काम केलं. त्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसानंतर ते साप आपोआप यायचे बंद झाले. आज त्यांचं कुटुंब तिथं राहतं आहे आणि घर नंदनवन सारखं आहे. म्हणजे त्या घरात जे कोणी राहू शकत नव्हते, जे घर बांधून 3 ते 4 वर्ष बंद होतं ते आज घर चालू आहे. हा एक अनुभव आहे. आणि आई हे काय प्रकार होता जे साप पडायचे? ही त्यांच्यावर करणी केलेली होती आणि त्यांच्या तिथंच बाजूच्या एक झाड आहे फणसाचं, त्या झाडावर त्यांच्या जकीन राहते. अच्छा. त्या जकीन त्यांनी सोडून ती क्रिया करून की ह्या घरामध्ये त्यांनी राहिलं नाही पाहिजे. कारण त्यांच्या भावकीतल्या लोकांचं असं म्हणणं होतं की ही जागा आमची आहे आणि ह्या जागेत जबरदस्ती करून हे घर बांधलेलं आहे. म्हणून त्यांना ते घर ते द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी त्या घरावर कब्जा करण्यासाठी अशी क्रिया केली की ह्या लोकांनी इथं राहिलं नाही पाहिजे. बापरे. आज त्या घरामध्ये ते लोक राहतात. त्यांची 2 मुलं आणि ते आहेत. तिसरा किस्सा असा आहे, मी रत्नागिरीमध्ये गेले होते. रत्नागिरीमध्ये तळकांट्याच्या बाजूला 3 किलोमीटर अंतरावर पांगरी म्हणून गाव आहे. त्या गावात आम्ही गेलो. ज्या व्यक्तीने नेलं होतं त्यांचे मामा होते ते. आम्ही ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेस तिथे 100 ते 150 लोक बसलेली होती की आता हा व्यक्ती मरणार. अशा परिस्थितीमध्ये सगळे बसले होते तोंडाला असा रुमाल लावून की त्यांची मुलगी येते. मुलगी आल्यानंतर हा व्यक्ती ऑफ होणार आहे. म्हणजे सगळी तयारी झालेली होती त्यांची. त्यानंतर आम्हाला 3-4 घेऊन गेल्यानंतर मी थोडी घाबरले की आता आपण म्हणजे काय करण्यासाठी इथं आलोय आपण. काहीच करू शकत नाही. हा माणूस मरणार आहे. बरोबर. हे दिसतंय. बरं तो पूर्ण उघडा आहे. सगळे लोक बसलेत. सगळं काय आहे. तरी पण त्यांच्या घरात त्यांची अशी इच्छा होती की काहीतरी असं करा की त्यांनी 1-2 वर्ष तरी म्हणजे राहू किंवा काहीतरी चमत्कार करा की हे राहिले पाहिजे. त्यानंतर माझ्या बरोबर जे 2-3 लोक आले होते त्यांना मी बोलले की एक आपण छोटासा प्रयत्न करून बघूया. वाचले त्यांचे नशीब. काळूबाईनं साथ दिली आपल्याला तर हा व्यक्ती वाचणार हे मला दिसतंय. म्हणजे हे लोक एवढे थांबलेत मरणाच्यासाठी पण हा मरणार नाही. हा वाचणार 1 ते 2 वर्ष. आपण आपला प्रयत्न करूया. यश 100% येईल. आम्ही आमच्यामध्ये सगळं बोलणं बातचीत झाल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर विश्वास बसणार नाही तुम्हाला, ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस ते उतारे चालू झाले त्यावेळेस तो माणूस गाढवाचा आवाज जसा येतो ना एवढ्या जोरात ओरडला की जो 2 वर्ष बोलतही नव्हता. अरे बापरे. तो ओरडल्यानंतर तो माणूस उठून बसला. जे काम केल्यानंतर 15 मिनिटांनी तो उठून बसला आणि घरातल्यांना बोलला की मला दूध भात खायचाय. दूध भात खायचाय. मग त्यांना मी बोलले की तुम्ही तो दूध भात त्यांना खायला द्या. त्यांनी दूध भात खाल्ल्यानंतर ते थोडे शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती उठून चालायला सुरुवात झाली. त्यावर तो 3 वर्ष जगला. 3 वर्ष तो व्यक्ती जगला. म्हणजे त्या रत्नागिरी भागामध्ये माझं पूर्ण नाव आहे. माझं म्हणण्यापेक्षा माझ्या काळूबाईचं नाव आहे की प्रत्येक घराघरामध्ये मी ज्या ज्या घरात गेले त्या घरात माझ्या काळूबाईचा फोटो मी लावलेला आहे. खूप छान. आणि त्या घरातली लोक काळूबाईची भक्ती करतात. रत्नागिरी हा एरिया असा चेडे गोटे ह्या गोष्टींमध्ये मानलेला आहे. पण तरी पण आपल्या देवीची भक्ती ते लोक करतात. छान. परत रत्नागिरीमध्ये अजून एका ठिकाणी मी गेले. महादेव कांदर म्हणून तळकांट्यामध्ये ते घर आहे. मी घरासह माहिती देते. तुम्ही कधीही विचारू शकता त्यांना जाऊन. बरोबर. त्या व्यक्तीचे वडील आजारी होते. त्यांनी मला तिथे घेऊन गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं हा व्यक्ती
फक्त 26 दिवस जगणार. तर ते बोलले ताई याच्यामध्ये काय होऊ शकत नाही का? नाही होणार म्हटलं. 20 दिवस जगणार, पण 16व्या दिवशी एक नाग येणार रात्री 11:45ला. तो नाग ह्याला पूर्ण प्रदक्षिणा मारेल तुझ्या बाबांना, त्यांच्या उशाला बसेल आणि त्यानंतर सकाळी पहाटे यांचा मृत्यू होणार. 12 दिवस झाले, 13 दिवस झाले, नाग आला नाही. 14 दिवस झाले, नाग आला नाही. 15व्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला की ताई तुम्ही सांगितल्यानुसार 14-15 दिवस झालेत, नाग आला नाही. मी म्हटलं आज रात्री 11:45ला येणार तो. आणि त्याच नुसार 11:45ला तो नाग बाहेर आला. कारण त्यांच्या तिथं महापुरुषाचं स्थान होतं आणि शंकराची शक्ती त्या व्यक्तीच्या अंगात होती आणि ती काही कारणास्तव बंद झाली होती. पण शिवाची शक्ती असल्यामुळे शिवानं दर्शन दिल्याशिवाय त्याचा मृत्यू होणं शक्य नव्हतं. म्हणून तो नाग 11:45ला येणार हे मी त्यांना सांगितलं होतं. आणि बरोबर 11:45ला तो नाग आला. तिथं सगळे लोक बसलेले. त्याच्यातला आजही एक व्यक्ती आहे की मी तो पुरावा तुम्हाला आणू शकते समोर. तो नाग प्रदक्षिणा मारली. त्यांना असं वाटलं हा माणूस मरणार आहे म्हणून, खेडेगाव आहे डोंगरात असल्यामुळे लोक रात्रभर जागरण करणारी होती. पण त्यांच्या समोरच तो नाग आला. त्यांनी प्रदक्षिणा मारली, त्याच्या उशाला बसला 2 मिनिटं. तो नाग गेला आणि 4:45ला त्या माणसाचा मृत्यू झाला. ही अगदी सत्य आणि सत्य घटना आहे जी मी तिथं जाऊन सांगितलेली होती. अशा पद्धतीने घडेल आणि तशा पद्धतीने ती घडली. लोकांना असं वाटतं ही अंधश्रद्धा आहे, पण ही अंधश्रद्धा नाही, हे सत्य आहे. ज्यांनी हे भोगलेलं आहे किंवा ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांना हे सत्य सत्यच वाटणार. आणि ह्याच्यात उदाहरणं आहेत, साक्षीदार आहेत, जे मी आजही समोर बोलवू शकतो. आजही बोलवू शकतो मी सगळ्यांना. कोणी तुम्ही सांगाल त्याला मी बोलवू शकते ही घटना घडली. बरोबर. लोणावळ्यामध्ये अश्विनी नागोटकर म्हणून एक BSc झालेली मुलगी आहे. तिला 2 मुलं आहेत आत्ता. म्हणजे ज्यावेळेस तिच्या मिस्टरांनी माझ्याकडे तिला घेऊन आले त्यावेळेस तिला बेशुद्ध अवस्थेत आणली होती. तिला माझा ऍड्रेस दिला कोणीतरी, म्हणून लोणावळ्यावरून तिला ते घेऊन आले माझ्याकडे. घेऊन आल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत तिथे घेऊन आले. त्यानंतर काही उतारा केल्यानंतर थोडीफार शुद्धीवर आली ती. पण घरी गेल्यानंतर तिची अवस्था बिकट झाली. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की हिची गॅरंटी नाही. कारण तिच्या पोटात अन्नच नव्हतं 15 ते 3 आठवडे. म्हणजे अशी लाळ पडत होती जी ह्याच्यातून. तिच्या मिस्टरांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की ताई कसंही करून तुम्ही गाडी करून ताबडतोब लोणावळ्यात, तुमचा जो काय खर्च असेल ते मी करेन, मला माझी बायको महत्वाची. मग मी तिथं गेल्यानंतर तिथंही अशीच वस्तुस्थिती होती की मुलं तिला पाणी पाजत होती. मुलांनी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. सगळे लोक तिच्या आजूबाजूला बसलेले होते. काय करावं त्यांनाही काही कळत नव्हतं की काय केलं पाहिजे म्हणजे ही मुलगी वाचेल. डॉक्टर वगैरे सगळे झाले होते. डॉक्टरांनी हात वर केले होते. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की म्हणजे हिची गॅरंटी नाही. मग ज्यावेळेस मी रिंगण टाकलं आणि त्या मुलीला ज्यावेळेस रिंगणात 2 जणांनी उभी केली त्यावेळेस ती डायरेक्ट उडाली आणि खाडकन तिनं मुसलमानी विद्या माझ्यावर झालेली आहे आणि त्यांनी माझा मृत्यू व्हावा म्हणून 21 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हिला घेऊन जाणार असं तिच्या अंगात येऊन बोलायला लागले ते. मग त्यानंतर मी उतारे वगैरे केले. त्यानंतर ती नॉर्मल झाली आणि मग 1-1.5 तासानंतर तिने चहा बिस्किट वगैरे घेतलं. आज तिच्या अंगात एकविरेचं वार आहे, आई भवानीचं वार आहे. आज तिच्या देवीची घरात तिच्या एकविरेची मूर्ती बसवलेली आहे, माळ परडी आहे. आज ती मुलगी असा देवारा चालवते. BSc झालेली मुलगी, तिला ह्या काळूबाईनं किंवा काही तिच्या भक्तीमुळं किंवा तिच्या शक्तीमुळं किंवा माझ्या शक्तीमुळं आज ती वाचलेली आहे. आज तिचा लोणावळ्यात देवघर चालू आहे. तिच्याकडे लोक येतात सगळे बघण्यासाठी वगैरे, सगळं काही चालू आहे तिचं. परत रत्नागिरीमध्ये अजून एक अशी गोष्ट घडली की ते लोक मला तिथं घेऊन गेले तर त्या मुलाला त्याला भूत लागलेलं होतं. भूत लागलेलं होतं. त्यांनी सगळीकडे घेऊन गेले. तो कोणालाही ऐकत नव्हता. तो जी पण वस्तू घ्यायचा सगळ्यांना मारायचा. दगड घ्या, घरातली कुठलीही वस्तू घ्या, तो कोणालाही ऐकत नव्हता, काही नव्हता. मला ते लोक इथून घेऊन गेले रत्नागिरीला बाईतवाडीमध्ये. घेऊन गेल्यानंतर असं समजलं की त्याच्या अंगावर मुंजा आहे, जो त्यांच्या घराच्या पाठीमागं एक मुलांनी फास लावून मेलेला होता, ज्याला 2-3 वर्ष झालेले होते आणि तो मुलगा त्याला लागलेला होता. पण हे काही कोणाच्या लक्षात येत नव्हतं. त्यांनी तिथलेही काही देवस्थान असतील किंवा काय असतील तिथेही त्यांनी बघितलं होतं, पण त्यांना काही तिथून तो मुलगा बरा होत नव्हता. त्याला बांधून ठेवला, दवाखान्यात नेला, सगळे प्रकार झाले तरी त्याला काही त्याच्यावर उपाय होत नव्हते. आणि काही त्याला म्हणजे तो अन्न काही खात नव्हता किंवा तो सगळ्यांना त्रास देत होता.
अच्छा. त्याच्यामुळे तेही वैतागलेले होते. मग त्यांची एक त्या मुलाची आत्या होती, त्या आत्याला मला इथून घेऊन गेली आणि त्यानंतर ज्यावेळेस मी एक मंत्र मारला आणि त्या मंत्राने त्या पाण्याचं शिंपण त्यांच्या तोंडावर केल्यानंतर तो जाग्यावर थांबला. अरे वा. जो म्हणजे थांबत स्थिरच नव्हता मुलगा, बरोबर. जो शांत झाला. हो. मग त्याचा हात धरून मी जे मंत्र मारले, जे देवीची होती, ही श्रद्धा आहे. बरोबर. त्या श्रद्धेनं किंवा भक्तीनं त्या मुलानं शांतता आणि स्थिरता धरली आणि त्यानंतर त्याच्या मुखातून तो बोलायला लागला की त्यांच्याच 2 किलोमीटर अंतरावर कुठं मुलांनी फाशी घेतलेली, तो मुंजा त्या मुलाला लागलेला होता. त्या मुलाचं नावही त्याने घेतलं आणि त्यांनी जे खानादाना होता त्याचा, जे काय होतं देणं, ते त्यांनी मागितलं. जे काय देणं होतं त्या झाडापर्यंत त्यांनी नेऊन ठेवलं. त्यानंतर मुलगा तो व्यवस्थित झाला. आज त्या मुलाचं लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगा आहे, हो, वा, त्याचा वा. संसार व्यवस्थित आहे. खूप छान. असे बरेच हो. किस्से आहेत माझ्याकडे की जे हो. सांगण्यासारखे आहेत. मला ह्या गोष्टीचा आनंद होतो की मला सरळ जाऊन काम करायला आवडतं. बरोबर. मी माझ्या जागेवर बसून कोणालाही चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, तर समोर जागेवर जाऊन काय प्रॉब्लेम आहे तो त्यांना सांगून त्या त्रासातून त्यांना कसं मोकळं करता येईल हे मी बघणार. बरोबर. हे माझं काम आहे. तर मी इथं बसून चुकीचं मार्गदर्शन करून कोणालाही त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करणार नाही. बरोबर. आज गोरेगावमध्ये एक फॅमिली माझ्याकडे येते. त्यांच्या घरामध्ये रात्री 12 नंतर ग्लास इकडचे तिकडे आपोआप चालायला लागतात. ही वस्तुस्थिती खरी आहे. अरे बापरे. रात्री 12 नंतर घरातली भांडी वरून मांडणीमधून खाली पडतात, हो. ती आपोआप लागली जातात. घरात पैंजणाचा आवाज येतो. ते काम सुद्धा मी करायला गेले, ते सुद्धा करून आले. आज त्यांच्या घरात तर भूताचा आवाज नाही, काय नाही. त्यांची मुलगी आज ऑस्ट्रेलियाला गेली. आज त्यांची फॅमिली एकदम सेटल झाली. की जे ते घर कोटीचं आहे ते विकणार होते, ते त्यांना मी म्हटलं विकू नका, हे काम मी करून देते की त्यांनी तुमची जी वास्तू आहे ती शांत होईल आणि घरातली शक्ती निघून जाईल आणि तुमचं घर परत आहे असं होईल. आज ते घर आहे असं आहे. गोरेगावमध्ये ते लोक राहतात. अजून एक असा म्हणजे असे भरपूर आहेत, पण एक मुलाच्या संदर्भात सांगते. भरपूर लोकांना आमच्या देवीकडून मुलाचा, ज्यांना मूल नाही, डॉक्टरनं मूल होणार नाही असं सांगून सुद्धा त्यांना आमच्या देवी पासून मुलं झालेली आहेत. अशी कितीतरी मुलं आहेत जी आज 11वी 12वीला आहेत, 10वीला आहेत, कुणाची 5वी 6वीला आहेत. आत्ता मुली गरोदर आहेत आणि काही आत्ता डिलेवऱ्या झालेल्या आहेत. अरे वा. ज्यांचे व्हिडिओ मी इन्स्टावर टाकलेले पण आहेत. अरे वा. असं नाही. एक किस्सा असा होता त्याच्यामध्ये की शिवाजीनगरला हॉस्पिटल माहेर म्हणून आहे, तिथं त्या मुलीची ट्रीटमेंट चालू होती आणि डॉक्टरनं सांगितलं की तुला IVF केल्याशिवाय बाळ राहू शकत नाही. मग त्यानंतर ती मुलगी शिक्षिका आहे सिंगानियाला. हो. तर तिने मला माझ्याकडे तिची आई घेऊन आली. त्यांचं आडनाव पिसाळ आहे. शिवाजीनगरला राहतात ती. आई घेऊन आली तर ती बोलली माझ्या मुलीला मूल नाहीये, ताई काही होऊ शकतं का? तर मी बोलले आपण देवीकडून ओटी भरूया. देवीनं जर कौल दिला तर निश्चित तिला बाळ राहील. जर देवीनं कौल नाही दिला तर आपण बघूया. तर असं काही ओटी वगैरे भरली. त्या ओटीमध्ये देवीनं सांगितलं की तुला मुलगा होईल. बरं तो मुलगा होईल, तो 3 महिन्यामध्ये राहील. प्रेग्नेन्सी 3 महिन्याची मुदत तिला दिली आणि मुलगा होईल सांगितलं आणि त्याचं अक्षर माझ्या नावावर येईल. तर त्या मुलीला तिच्या मिस्टर असे म्हटले की जर माझ्या बायकोला मुलगा झाला तर मी इथं येऊन दंडवत घेईन आणि जो पण काय तिचा आनंद उत्सव, साडी चोळीनं ओटी, जो पण काय आहे ते मी करेन. मग त्यानंतर तोपर्यंत मी मंदिरात येणार नाही. तर तिचे मिस्टर मंदिराच्या बाहेर उभे होते. ओटी वगैरे भरली, देवीनं सांगितलं आणि योगायोग असा झाला की 41व्या दिवशी किंवा 45 दिवसामध्ये तिची प्रेग्नेन्सी राहिली. तर ती रिपोर्ट काढायला गेल्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यानंतर 8-10 दिवसानंतर मॅडम म्हटलं की आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. तर सोनोग्राफी केल्यानंतर योगायोग असा झाला की तिच्या राईट साईडला ट्यूब नसताना बाळ राईट साईडला राहिलं. त्याच्यामुळं त्या मॅडम अशा म्हटल्या की हा सायन्स मध्ये दैवी चमत्कार आहे, असं होऊ शकत नाही. राईट साईडला ट्यूब नसेल तर बाळ राहू शकत नाही. मग हे तुझ्या बाबतीत कसं काय झालं हा प्रश्न त्यांनी तिला विचारला. तू कुठे गेले, काय केलंस असं की म्हणजे हे बाळ नॅचरल राहिलं? तुला IVF शिवाय बाळ राहू शकत नव्हतं, तरी हे नॅचरल राहिलं. मग काय म्हणजे असं काय झालं की हे बाळ नॅचरल राहिलं आणि राईट साईडला राहिलं? मग तिने सांगितलं की बाबा मी वर्तकनगरला काळूबाईच्या मंदिरात गेले होते. त्या ताईंनी माझी ओटी भरली. त्यांच्या अंगात वारं आलं होतं. त्यांनी सांगितलं बाबा की बाबा तुला 3 महिन्यात बाळ राहील आणि 41 दिवसात 45 दिवसात तुला अनुभव येईल, तुला मुलगा होणार, त्याचं नाव माझ्या नावावरून निघेल.
मग त्या मॅडम म्हटल्या कसं शक्य होऊ शकतं हे. पण मग 9 महिने झाल्यानंतर खरंच तिला मुलगा झाला. तिचं नाव क नावावरून आलं. मग त्यांनी काळूबाई नावावरून कार्तिक नाव त्या बाळाचं ठेवलं. मग त्या मॅडमनी माझ्याकडून त्यांच्या लेटर हॅडवर अभिप्राय घेतला की लाखात एक दैवी चमत्कार, की सायन्सवर मात करू शकतो. म्हणजे दैवी चमत्कार सायन्सवर मात करू शकतो असं त्यांनी माझ्याकडून तो अभिप्राय लिहून घेतला. आणि त्या बोलल्या हा अभिप्राय मी माझ्या हॉस्पिटलमध्ये लावणार की हा चमत्कार होऊ शकतो, लाखात एक दैवी चमत्कार होऊ शकतो. सायन्स आता आलाय. 200 वर्ष झालेत. पूर्वीपासून तर दैवी चमत्कारच लोक जगत होती. बरोबर. देवीनं दाखवून दिलं की मी आहे, अजूनही मी आहे आणि शेवटपर्यंत राहणार. ती आहे म्हणून हे विश्व आहे. बरोबर. हे जग चालू जे आहे तिच्या ह्याच्यावर चालू आहे. आपण फक्त प्यादे आहोत. आपण तिच्या म्हणण्यानुसार चालू. बरोबर बरोबर. तर खूप खूप धन्यवाद आई. आणि आम्ही हे पण बघितलं की तुमच्या नावावर एक पुस्तक आहे. या पुस्तक बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे का आपल्या लोकांना? हे पुस्तक डॉक्टर माधुरी पाणमन लेखिका आहेत. त्यांचं एक काम होतं म्हणून त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांची अशी 2 कामं होती. त्याच्यामधलं एक काम झाल्यामुळे त्या माझ्यावर खुश होऊन त्या मला असं म्हटल्या की आई मला तुमच्यावर एक पुस्तक लिहायचंय, म्हणजे मला काही तुमचे अनुभव पाहिजेत की जे इथून काही घडलेले आहेत. मग मी त्यांना काही अनुभव सांगितले. त्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशनही झालं या पुस्तकाचं. मला काही समाजकार्यामुळे किंवा म्हणजे मी जे हे कार्य करते त्याच्यावर मला काही पुरस्कारही मिळाले. आमच्या व्हिडिओमध्ये आल्या आणि आईकडे भरपूर किस्से आहेत, देवांचे किस्से पण आहेत. तर आपण त्यांना परत भेटूया, बाकीचे जे किस्से आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करूया. तर